कशा आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. तर खरंच मित्रांनो, धन्यवाद की माझे एवढे छोटा चॅनल असून पण तुम्ही मला सपोर्ट करता. तर आज तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढं चाललेले. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी 2-3 दिवसापूर्वी मी माझ्या स्वतःच्या घरी गेले. तर ते घर दाखवलं मी. एक असा व्हिडिओ बनवला की हे बघा माझं स्वतःचं घर आहे. तर कोणीतरी मला विचारलं की ताई, जे घर तुम्ही म्हणता माझं स्वतःचं घर आहे, ते कसं घर आहे? ते घर म्हणतात का त्याला? तर दादा, हा शब्द तुमचा मला बिलकुल नाही आवडला. का नाही आवडलं त्याचं कारण सांगते तुम्हाला मी. ते झोपडी असो नाही तर 4 पत्र्याचं पार्टिशन असो, ते घरच असतं. पण राहतोय ना त्या घरामध्ये, पण ते माझं घरच आहे ना. आणि पहिल्यापासून राहते त्या घरात मी. आता इकडं राहायला आले. तर त्याच्यावरनं पण तुम्ही मला प्रश्न काय कमेंट केली की तुम्ही इतक्या वर्ष मुंबईमध्ये राहिलात, तुम्ही काय कमावलं? आता ह्याचं उत्तर तर नाही आहे माझ्याकडं, पण तुला एकच सांगते. मुंबईमध्ये राहणं, 2 लेकरं जगवणं, त्यांचं शिक्षण करणं, सगळ्या गोष्टी, परत मालकाची तब्येत ठीक नसते, त्यांना बघणं, या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत हो. एक घर हँडल करायचं म्हणलं म्हणजे. आणि राहिला घराचा प्रश्न, तुम्ही घराबद्दल विचारलं, तर घर घेणं मुंबई ठिकाणी आत्ताच्या कंडिशनमध्ये आपल्यासारख्याचं काम नाही आहे. 15-20 वर्षापूर्वी महागाई कमी होती, पण आता घर घेण्याची आपल्यात ताकद नाही. त्याच्यामुळं मी ते माझं घर सोडून मी इथं भाड्याने आले. इथं पण येण्याचं कारण, मुलं मोठे झाले, आता अभ्यास करायला जागा भेटत नव्हती, बसाय उठायला ते घर एकदम छोटं आहे. असंच काहीतरी व्हिडिओ मी बनवला. तर त्या माणसाने मला तसं विचारलं की तुम्ही आयुष्यात येऊन काय केलं? ते स्वप्न बघत नाही मी कधी. तुम्हाला सांगू का की मी अमीर होईन, की माझ्याकडे 4 पैसे येतील, की माझं लई चांगलं होईल, असे नाही स्वप्न बघत. माझे स्वप्न एकच असतात, काम करणं, एक कुटुंब सांभाळणं, सगळ्यांना शब्दाची मदत करणं, हे आवडतं मला. आणि माझं काम हेच आहे. मी कधी कोणाला चुकूनही त्यांच्या परिस्थितीबद्दल बोलणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही जे बोललात ना, तर खरंच नाही आवडलं मला. पत्र्याचं पार्टिशन असलं तर 20 वर्ष त्या पत्र्याच्या पार्टिशनमध्ये राहिलेले आहे मी. आलं का लक्षात तुमच्या? 20 वर्ष त्या पार्टिशनमध्ये राहिलेली आहे. घर आहे ते माझं, स्वतःचं घर आहे माझं ते. त्याची लाज वाटत नाही मला की हे घर असं तुम्ही सोशल मीडियावरती का दाखवलं आणि का दाखवता? अरे माझं घर आहे ते, दाखवणारच ना मी. पण तुमचा विचार करण्याची पद्धत तुमची कशी आहे? अहो, ही लक्ष्मी कधी येईन आणि कधी जाईन ना, ती माहीत नाही पडू देणार. नशीब चांगलं तुमचं, कारण की तुम्ही ज्या पद्धतीत मला बोललात की ते घर म्हणतात का त्याला, त्याच्या अर्थ तुम्ही चांगल्या घरचे दिसतात. तर तुम्हाला सांगू, मी मोठ्याला अपमान करायला मला बिलकुल आवडत नाही. पण तुम्ही दादा माझ्यापेक्षा मी असं समक्ष बघितलं नाही तुम्हाला, पण तुमच्या व्हिडिओमधूनच बघितलं आहे मी. असं जवळून बघितलेलं नाही तुम्हाला. त्याच्यासाठी ना, कधी कोणाला विचार करून बोलायचं. आणि तुमच्याकडं तुम्ही मोठे घरचे आहात, पैसा पाणी आहात, ठीक आहे. ज्या ते असं बोलताना त्यासाठी तुमच्याकडे आहे काय ना काय. तर मी ना, पैसा, अमीर होणं, हे कधी मी स्वप्न बघत नाही. कारण की आपली आत्ताच परिस्थिती नाजूक आहे. पुढचा दिवस कसा येईल आणि कसा नाही हे माहीत नाही ना आपल्याला. आणि काय सांगता तुम्ही, परिस्थिती नाजूक जरी असली आणि एकाच दिवसात ती परिस्थिती उचलली, तर
तर तुम्ही नाही अडवू शकत आणि मी पण नाही अडवू शकत. खरं आहे की नाही? अहो तुम्हाला सांगू, मला जर कोणी सहज अशी शिवी देऊन बोललं घरातलं, काय उलटं बोललं, तर मला त्यांचासुद्धा अपमान करू वाटत नाही. का की नाही, माझ्या तोंडातून काही एखादा चुकीचा शब्द निघाला आणि ह्यांना राग आला, हे काय मला बोलले, त्याच्यासाठी मी दुसऱ्याला ना असं तुमच्यासारखी ना आमच्यासारख्याच्या लेवल नाही बसणार. राग नका येऊ देऊ की ही असा का व्हिडिओ बनवते, कारण की त्या घराला तुम्ही असं म्हणलात ना पत्र्याचं पार्टिशन आहे, ह्या गोष्टीचं मला ना कुठेतरी थोडंसं असं मनाला वाटलं, परत मनाला समजावलं की हा माणूस चुकीचा विचारतो की तुम्ही एवढे वर्ष राहिला तर काय केलं तुम्ही. आता मला माहीत नाही तुझ्या कष्टाने केलं आहे का कसं केलं आहे, की लोकांना फसवून केलं आहे सगळं, हे मला माहीत नाही ना. आणि तीच परिस्थिती नाही माझी, त्याच्यापेक्षा पण अजून खराब परिस्थिती होती माझी. ते तरी पत्र्याचं पार्टिशन का होईना, पण आमच्या सासऱ्याने आमच्यासाठी आज ना उद्या ह्या घरावर घर भेटेल तर आमच्यासाठी तेवढं का होईना करून ठेवलं, आणि त्याची आम्हाला जाणीव होईल. त्यासाठी ना तुम्ही जी कमेंट केली ना, मला खरंच नाही आवडली की तुम्ही का दुनियाला दाखवता, का दुसऱ्याला सांगता की माझी परिस्थिती अशी आहे म्हणून. अरे लय परिस्थिती, माझी परिस्थिती आहे चांगली, माझ्याकडे लय भरमसाठ पैसा आहे, हे सांगितलं तरी काय ते काय माझ्या जवळचं घेऊन जाणार आहेत का? आणि नाही सांगितलं तरी ते म्हणणार आहेत का नाही सांगितलं तो म्हणून. त्याच्यासाठी ना कधी पण अपमान कोणाचं करणं हे मग कधीच मला आवडलं नाही. आणि तुमच्या व्हिडिओहून असं वाटतं की तुम्ही समजदार व्यक्ती आहात, असं दिसतं तुमच्या व्हिडिओमधून, हे समजदार आहात तुम्ही. मला नाही वाटत तुम्ही एवढे समजदार असता की तुम्ही गरिबांना सपोर्ट करता, असं मला वाटत नाही कधी. तुम्ही समजदारच नाही, तुम्ही बावळटांच्या वरचे बावळट आहेत. राग नका येऊ देऊ तुम्ही अशी का बोलले म्हणून. पण ती तुमची कमेंट आहे ना, 2 दिवस झालं मला ना मनाला लागली ती कमेंट, की हा माणूस असा कसा काय बोलला आपल्याला. असे पण दुनियेत लोक असते, तर कधी कोणाचा चांगला विचार करायचा, कधी कोणाचा वाईट विचार करायचा. आपल्याला ते पटलं नाही कधी, त्यांच्या घरावर नाही जायचं कधी की ह्यांचं घर असं का ना आमचं घर असं का. आपण सत्य आहेत ना तर सत्याच्याच बाजूने चालायचं, खऱ्यालाच साथ देऊन चालायचं पुढं. माहिती दुनियात खरं जास्त खरे लोक राहिले नाही तर कुठंच बोलत आहेत जास्त करून. आणि त्यातून पण चांगल्या पद्धतीतच कोणाला पण बोलायचं, अपमान होत नाही आपला पण समोरच्याचा. पण जे वाईट कमेंट करतात तिथं चांगले कमेंट करायची. खरं का खोटं? व्हिडिओ आवडला तर कमेंट्समध्ये सांगा मला.